बोईसर पश्चिमेकडील वंजारवाडा येथील रेल्वे फाटक क्रमांक LC 52 येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवित प्रशासनाचे सर्वेक्षण रोखून धरले। विस्थापनाच्या भीतीमुळे नागरिकांनी उड्डाणपुलाऐवजी भुयारी मार्ग उभारण्याची मागणी करत जोरदार आंदोलन केले। नागरिकांच्या एकजुटीसमोर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून उड्डाणपुलाचे सर्वेक्षण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। पश्चिम रेल्वेच्या वैतरणा घोलवड मार्गावरील वंजारवाडा येथे रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। मात्र या प्रकल्पासाठी वंजारवाडा व काटकरपाडा परिसरातील अनेक घरांचे व जमिनींचे संपादन करावे लागणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। उड्डाणपुलामुळे शेकडो कुटुंबांच्या विस्थापनाचा धोका निर्माण होणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली। गुरुवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग, DFCC, पश्चिम रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षणासाठी घटनास्थळी दाखल झाले। मात्र ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सर्वेक्षणाला विरोध केला। उड्डाणपूल नको, भुयारी मार्ग हवा अशा घोषणा देत नागरिकांनी प्रशासनाचे काम रोखून धरले। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार उड्डाणपूल उभारण्यात आल्यास वंजारवाडा, दांडीपाडा, लोखंडीपाडा, होळीपाडा आणि आसपासच्या भागातील हजारो नागरिकांना बोईसर पूर्व व पश्चिम भागात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागेल। त्यामुळे दैनंदिन प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढणार आहे। या उलट भुयारी मार्ग उभारल्यास नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल असा दावा ग्रामस्थांनी केला आहे। आंदोलनामुळे काही काळ शिगाव रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। परिस्थिती तणावपूर्ण असली तरी आंदोलन शांततेत पार पडले। दरम्यान समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत वैतरणा ते घोलवड दरम्यानची बहुतांश रेल्वे फाटके बंद करण्यात आली असून त्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत। उमरोड येथील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना बोईसर मधील फाटक क्रमांक 52 वरील प्रकल्प मात्र अनेक वर्षांपासून रखडलेला आहे। त्यामुळे दररोज हजारो नागरिकांना रेल्वे फाटक बंद राहिल्याने वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत ग्रामस्थांच्या मतांचा आदर करून भुयारी मार्गाचा पर्याय स्वीकारावा, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।